पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट आलेली आहे। ह्या अपडेटमुळे लाखो शेतकऱ्यांच्या पुढच्या येणाऱ्या हप्त्यावर थेट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा व तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत। काही नवीन नियम लागू करण्यात आले असून खात्यांची प्रत्यक्ष तपासणी सुरू झाली आहे। सरकारच्या मते काही शेतकरी या योजनेचा गैरवापर करत असल्याचं उघडकीस आलं आहे आणि या संदर्भात अधिकृत नोटीस पीएम किसानच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे ई-केवायसी। ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता थेट थांबवला जाईल। यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल OTP वापरून किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे। उशीर करू नका, आजच तुमची ई-केवायसी करून घ्या। दुसरा नियम म्हणजे जमिनीच्या मालकीची तारीख। सरकारने स्पष्ट केले आहे की 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नावावर घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण योजनेची घोषणा झाल्यानंतर काहींनी फक्त हप्ता मिळवण्यासाठी जमीन नावावर केली होती। तिसरा नियम म्हणजे एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी, पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले या संपूर्ण कुटुंबात केवळ एकालाच योजनेचा लाभ मिळणार आहे। जर पती पत्नी दोघांनीही लाभ घेतला असेल तर अशा खात्यांची चौकशी होणार असून हप्ता थांबवला जाईल। आता प्रश्न असा, हे सगळं तपासायचं कसं? घाबरू नका, घर बसल्या तुम्ही तुमचं स्टेटस तपासू शकता। फक्त pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका, तिथे लगेच दिसेल ई-केवायसी झाली आहे का, नाव यादीत आहे का आणि खातं ॲक्टिव्ह आहे का। थोडक्यात 3 गोष्टी लक्षात ठेवा: ई-केवायसी पूर्ण झालेली हवी, जमिनीची मालकी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची असावी आणि एका कुटुंबात एकच लाभार्थी हवा। हे नियम पाळले तर तुमचा हप्ता वेळेवर मिळेल। ही महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।